अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामधील 12वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुटी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। लोणावळा लगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका। ढगफुटी सदृश्य पावसामुळे चारही बाजूने पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका। मुसळधार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवरचा युयाची वाडीतील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्य ताऱ्याच्या मुख्य दरवाजा समोरील बुरुजाच्या खालचा भाग कोसळला। पुरंदर तालुक्यामधील सासवडसह 5 गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं। धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रामध्ये यायला सुरुवात। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधल्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यामधील धरणांच्या साठ्यात वाढ। दारणा धरणामधील पाणीसाठा 75%, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 42%। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं। नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। तिरोडा तालुक्यामधील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली। नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल। सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास। एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। पुण्यामध्ये तब्बल 20 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला। सहकार नगरमधील मोबाईल शॉपिंगमधून 90 मोबाईल संच चोरीला। घटनेचा सीसीटीव्ही समोर। शिर्डी ग्रामस्थांचं मंदिर परिसरामध्ये आंदोलन। मंदिराचे सर्व गेट भक्तांसाठी खुले करावे, सर्व गेटवर चप्पल स्टँड तसंच लॉकर्स उभारण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। नागपुरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन। नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रिया आणि निकालांसंदर्भात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये दिल्लीमधील 26 वर्षीय तरुणीची हत्या। तरुणीच्या मित्रानंच हत्या केल्याचा पोलिसांना संशय। ठाण्यामधील तरुणीनं पाकिस्तानात जाऊन लग्न केल्याची घटना समोर। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।